सातारा जिल्ह्यामध्ये नगरपालिकेमध्ये भाजपला मोठं यश येताना पाहायला मिळतंय. असं एका बाजूला असताना राज्यातही जवळपास 130च्या वरती भाजपचे उमेदवार लागल्याचे एकंदरीत पाहायला मिळते. एक नंबरचा पक्ष महाराष्ट्रामध्ये भाजपमध्ये असल्याचं नगरपालिकेच्या निवडणुकीमधून दिसते. याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत बाबा काय सांगाल, हे भाजपच्या यशाच्या मागची नेमकी काय कारण असतं? हे यश जे जिल्ह्यातलं जे आहे, सातारा जिल्ह्यातलं आणि राज्यातलं पण, हे यश जे आहे हे एकतर भाजपचा आमचा कार्यकर्ता जो आहे त्यानं केलेल्या कामाचं यश आहे. आणि दुसरं म्हणजे ज्यांनी आम्हाला ही ताकद दिली ते आमचे नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कामाचं, त्यांच्या नियोजनाचं, त्यांच्या नेतृत्वाचं हे यश आहे राज्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये. हे अगदी म्हणजे नम्रपणे मी सांगू इच्छितो. बाबा, साताऱ्यात अपक्ष मतदारही उमेदवारही निवडून आलेले आहेत. त्याच्या संदर्भात काय सांगा तुम्ही? आता अपक्ष जे बंडखोर होते ते एकतर उदयनराजेंच्या कडं असणारी, काही जण माझ्याकडं असणारी निवडणुकीमध्ये म्हणजे जे उभा राहिले किंवा त्यामुळे आता सगळ्यांना तुमचेच आहे. म्हणजे आता हायतच, आता काही नाही म्हणू शकत नाही. काही उदयनराजेंचे आहेत, काही माझ्याबरोबर होते. यांनी सगळ्यांनी उमेदवारी भाजपकडे मागितली होती. आता आम्हाला देता आली नाही. शेवटी अधिकृत उमेदवार आपण जाहीर केले. त्यातली काही जण थांबली, काही जण लढली. आता त्यातले काही अपक्ष म्हणून निवडून आलेत. म्हणजे आता मी काय असं म्हणणार नाही की ती विरोधक आहेत किंवा आहेत, पण आता शेवटी मागं पण मी बोललो होतो की उमेदवार म्हणून निर्णय कधीतरी करायला लागतो. आणि त्याचं झाल्यानंतर काही लोक शब्दाचा मान ठेवून थांबतात. काहींना वाटतं की बाबा परत संधी मिळेल नाही मिळेल, रिझर्वेशनचा एक विषय असतो, रिझर्वेशन प्रभागात काय पडेल, त्यामुळे काही जण लढतात किंवा उभा राहतात, असं होतं. पण माझी जे बंडखोर आहेत किंवा अपक्ष आलेत त्यांना पण विनंती की शहराच्या विकासामध्ये त्यांनी भाजपला साथ द्यावी. आज सातारा, मेढा सगळीकडचं बघा आपण, चांगलं वाई, रहमतपूर, मलकापूर, कराडमध्ये सोडा आम्ही जरा नक्कीच ते जरा कराड नगरपालिकेचं थोडं आश्चर्य वाटतंय. पण तिथंसुद्धा जो विजय झाला किंवा जी काय आता तिथली काय फायनल निकाल काय माहीत नाही, पण मला वाटते नगराध्यक्षपदामध्ये विकासापेक्षा हे जातीपातीचं राजकारण हे जास्त झालं आणि त्याच्यातनं हा निकाल कराडचा बघायला मिळतो. नाही तर तिथं विकासाचा जर निकाल कराडकरांनी दिला असता तर भाजपलाच त्यांनी पसंती दिली असती. बाबा, आता हे बंडखोरांचं तुम्ही सांगितलं, बंडखोरांना पुन्हा भाजप दरवाजे उघडणार का आता जे काही विजयी उमेदवार झालेले? नाही, आता बघा, जे अपक्ष लढले त्यांना त्यांनी काम करायचं असेल त्यांना आमच्याबरोबर तर आम्ही म्हणजे स्वागतच करू. अपक्ष जे आता काही जण आमच्या म्हणजे पक्षात उमेदवारी मागितली, पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले, पक्षावर टीका केली, स्थानिक नेतृत्वावर टीका केली, अशांना पक्षामध्ये घेणं, ज्यांनी दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर हे केलं किंवा तिकडं प्रवेश करून त्यांना घेण्याचा विषय येत नाही. पण जे अपक्ष म्हणून बंडखोर म्हणून लढले, कुणाचं पक्षाचं कुठलं हे न घेता, लेबल न घेता किंवा चिन्ह न घेता, त्यांना आम्ही करू. किंवा सातारचा आपल्याला शेवटी सातारचा विकास करायचा आहे. आता 5 वर्ष आपल्याला दिलीत सातारकरांनी, यामध्ये आपण एकत्र राहून संपूर्ण शहराचा कुठलाही प्रभाग त्यातनं वंचित राहू नये अशा पद्धतीनं आपण एकत्र काम करू. धन्यवाद बाबा, आपण NDTV संपर्क साधला. एकंदरीतच हा जो विकास आहे तो एकंदरीत विकासाच्या अनुषंगानंच हा निकाल लागल्याचं एकंदरीत बाबांकडून सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन कैलास मानेसह राहुल तपासे, NDTV सातारा.